सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। शिरपूर वरवाडी नगर परिषदेच्या आरोग्य विभागातील कचरा संकलन कंत्राटामध्ये कथित आर्थिक अनियमितता आणि सार्वजनिक निधीचा अपव्यय झाल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते मोहिस शेख यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्महत्याचा प्रयत्न केला। या संदर्भात संबंधित अधिकारी व वरिष्ठ प्रशासनाकडे वारंवार लेखी तक्रारी देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने त्यांनी एक आक्रमक पाऊल उचलले। सुदैवाने पोलीस आणि प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करत त्यांना ताब्यात घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय। मात्र या घटनेमुळे जिल्हाधिकारी कार्यालयात परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झाले होते। या कथित गैरव्यवहाराची अत्यंत सखोल व उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकारी आणि कंत्राटदारांवर कायदेशीर कारवाई करत गुन्हे दाखल करावेत अशी प्रमुख मागणी शेख यांनी केली। तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांना पदावरून दूर करणे, त्यांच्याकडून नुकसान भरपाई वसूल करणे आणि एकाच विभागात दीर्घकाळ ठाण मांडून बसलेल्यांची स्वतंत्र चौकशी करणे या त्यांच्या इतर मागण्या आहेत। नमस्कार, मी शेख मोहसिन शेख रऊफ, राहणार शिरपूर। शिरपूर वरवाडी नगर परिषदेच्या आरोग्य विभागातील कथित भोंगाड कारभाराविरोधात मागील 2 महिन्यापासून पाठपुरावा व तक्रारी करीत असूनही ते कारवाई होत नसल्याने मी आज दिनांक 8 जून 2026 सकाळी 11:30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय धुळे यांच्या समोर आत्मदहन करण्यासाठी आलो होतो। पण आपले पोलीस प्रशासनाने मला तिथे थांबवले। तेव्हा मी माननीय कलेक्टर मॅडम साहेबांना ते जाग येण्यासाठी मी आवाहन केले आणि त्यांना मागणी केली की मॅडम, मी मागील 2-3 महिन्यापासून कमीत कमी अंदाजे 8 तक्रारी आपल्या कार्यालयात दाखल करूनही कारवाई झाली नसल्याने मला आज आत्मदहनाचा पाऊल उचलला लागणार होता, त्यामुळे मी उचलले। तसेच आपल्याकडून एक विनंती आहे की मॅडम, येत्या काळात 15 दिवसाच्या आत आपण संबंधित अधिकारी व मक्तेदाराविरोधात कठोर चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून तसेच 60% वसुली कारवाई करण्यात यावी। तसेच संबंधित अधिकारी व मक्तेदारांच्या कंत्राट रद्द करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल व्हावे, यासाठी मी शिरपूरकर जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे आणि पुढेही राहणार आहे। धन्यवाद। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे।